राज्यातील अनुदानित शाळांमध्ये मोठा बदल. आता शाळेत लिपिक ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या नाही तर शिक्षकांची संख्याही मोजली जाणार आहे. हा निर्णय योग्य की चुकीचा, आज आपण हे सगळं स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. काय आहे तो नवीन निर्णय? शालेय शिक्षण विभागाने लिपिक पदाबाबत सुधारित निर्णय घेतला आहे. यापूर्वी 28 जानेवारी 2019च्या शासन निर्णयानुसार 5वी ते 12वी पटसंख्या 500 पर्यंत असल्यास एक कनिष्ठ लिपिक पद हे मंजूर होत होते. मात्र आता जर शाळेत किमान 3 शिक्षक असतील तर एक कनिष्ठ लिपिक पद हे मंजूर होणार आहे. पूर्वीचा नियम कसा होता तर विद्यार्थी संख्येवर आधारित आकृतीबंध होता. विद्यार्थी जास्त, कर्मचारी जास्त. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदांसाठी विद्यार्थी पटसंख्या निकष हा लावण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही नवीन बदल करण्यात आला आहे. शिक्षक संघटना आणि शाळा व्यवस्थापनाचा आरोप असा आहे की कमी पटसंख्या, कमी शिक्षक, लिपिक नाही. म्हणजे शाळेत कागदपत्रे, कार्यालयीन कामे कोण करणार? जर लिपिक नसेल तर कामाचा ताण मात्र थेट शिक्षकांवर पडणार आहे. लिपिकाचे काम विद्यार्थ्यांशी संबंधित आहे का की शिक्षकांशी? विरोधकांचे म्हणणं असं आहे की लिपिक पद हे विद्यार्थी संख्येशी जोडले पाहिजे, कारण प्रवेश, प्रमाणपत्रे, शाळेच्या नोंदी हे सर्व विद्यार्थी संबंधित कामे आहेत. काही संघटनांचा आरोप असा आहे की हा निर्णय म्हणजे अनुदानित मराठी शाळांवर अप्रत्यक्ष दबाव. खर्च कमी करण्यासाठी लिपिक पद कमी करण्याचा प्रयत्न तर सुरू आहे का? नेमकं 3 शिक्षक 1 लिपिक. 2019च्या शासन निर्णयातील इतर नियम कायम ठेवत लिपिक पद मंजुरीचा निकष हा बदलला आहे. हा निर्णय प्रशासन सुलभ करणार का की शाळांवर अतिरिक्त भार टाकणार? तुमचं मत काय? निर्णय योग्य की निर्णय चुकीचा? हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. अशाच शिक्षण विभागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शिक्षकांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.